सिद्धकला व्हेटरनरी होमिओपॅथी 35 वर्षापूर्वी डॉक्टर A.P. कोटगिरे यांनी उभं केलेलं हे एक छोटंसं झाड शेतकऱ्यांना किफायतशीर दूध धंदा करता यावा व जनावरांचे घरगुती आयुर्वेदिक औषधोपचार करता यावीत यासाठी धडपडणारे डॉक्टर A.P. कोटगिरे यांनी या छोट्याशा झाडाचं या 35 वर्षात एक मोठं वटवृक्ष केलं. पण ते आज आपल्यामध्ये नाहीत. या दुःखातून बाहेर पडून साहेबांचा हेतू त्यांची शेतकऱ्यांविषयी आणि मुक्या जनावरांविषयी असलेली तळमळ पुढे नेण्यासाठी पुन्हा विजय अशोक कोटगिरे व डॉक्टर दीपक अशोक कोटगिरे सज्ज झाले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर दीपक कोटगिरे. तर मागच्या 19 तारखेला आपले सर्वांचे साहेब आपल्याला सोडून गेले. बऱ्याच लोकांनी कमेंटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला विचारलं साहेबांची डेथ कशाने झालेली आहे आणि पुढं कसं होईल. तर ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगू इच्छितोय, साहेब चालत बोलत फिरत होते, आम्ही व्हिडिओ करत होतो किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या चालल्या होत्या. अचानक त्यांना रात्री ब्रेन हिमोरेज झाला आणि साहेब आपल्याला सोडून गेले. साहेबांची पहिल्यापासून एकच तळमळ होती, तर शेतकऱ्यांना दूध धंदा परवडला पाहिजे. तर हा दूध धंदा परवडण्यासाठी जे जे काय काय करता येईल हे त्यांनी केलं. जसं की ॲलोपॅथिकमध्ये जे उपाय थांबतात किंवा ज्याचा खर्च जास्त होतो हे कमी करण्यासाठी साहेबांनी सिद्धकला होमिओपॅथी क्लिनिक चालू केलं जवळपास 32 वर्षापूर्वी. त्यानंतर दूधधंदा शेतकऱ्यांना कसा करायचा, कसा परवडेल हे करण्यासाठी किफायतशीर दूधधंदा व जनावरांचे घरगुती औषधोपचार हे पुस्तक लिहिलं गेलं. डॉक्टर कोटगिरे सिद्धकला पशुसेवा हे यूट्यूब चॅनल काढून त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत अवेअरनेस करायचं काम केलं. त्याचप्रमाणे अलीकडे एक महिन्यापूर्वी साधारण 20 ते 22 दिवसापूर्वीच इंस्टाग्राम आपण चॅनल चालू केलं होतं आणि शेतकऱ्याला दूधधंदा परवडायला पाहिजे त्यासाठी घरगुती उपाय काय असतात हे आपण सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तर साहेब जरी गेले असले तर लोकांच्या मनात म्हणजे सगळ्यांना वाटणं साहजिकच आहे कसं हे होणार. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, साहेबांची तळमळ होती, ते कुठलंही काम थांबणार नाहीये. त्याच्यासाठी साहेबांनी मला किंवा आमच्या मम्मीला सगळ्यांना ट्रेन केलेलं आहे. सिद्धकला होमिओपॅथी क्लिनिकचं काम इथून पुढे असंच चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे जे यूट्यूबला इंस्टाला जे व्हिडिओज येत होते त्यातलं कुठलंच काम म्हणजे साहेबांचीच इच्छा होती की हे काम कुठलं थांबू नये. तरी पण आपण एक महिना म्हणजे आम्हाला ह्यातनं बाहेर पडता येत नव्हतं म्हणून आपण थांबलो होतो. पण आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी चालू करणार. क्लिनिक तर आपण चालू केलेलंच आहे, व्हिडिओ पण आपण लवकरात लवकर चालू करू. त्या सर्वांसाठी तुमची फक्त आशीर्वादाची गरज आहे. साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार मात्र चिरकाल आपल्यासोबत राहतील. त्यामुळे त्यांचं कोणतंच काम कधीच थांबणार नाही.